नाशिक जिल्ह्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात मुख्य सूत्रधार यानं केवळ पैसेच हडपले नाहीत तर त्यानं चक्क 21, 49, 71 असा एक अनाकलनीय पॅटर्न वापरल्याचं समोर आलं। 57 लोकांच्या नावावर 100 खाती उघडून झालेला हा पैशांचा काळा बाजार नेमका काय आहे, त्यामागचं खरातचं लॉजिक नेमकं काय असावं पाहूयात या रिपोर्टमधून। अशोक खरातचा पैसा खेळवण्याचा फॉर्म्युला। एकवीस, 49, 71 या फॉर्म्युल्याचं रहस्य काय? पैसे फिरवण्याच्या फॉर्म्युल्याचा उलगडा होणार। अशोक खरातनं भोंदूगिरी आणि हातचलाखीच्या जोरावर मोठं आर्थिक साम्राज्य तयार केलं होतं। या काळ्या आर्थिक साम्राज्याची पाळंमुळं वेगवेगळ्या तपास यंत्रणा खोदून काढतायत। अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेमार्फत अशोक खरात त्याच्या पैशांची उलाढाल करत असल्याची माहिती समोर आली आहे। राहत्याच्या समता पतसंस्थेत 100 खाती उघडण्यात आली। 57 खातेधारकांच्या नावावर ही 100 खाती आहेत। 21 तारखेला ही खाती उघडण्यात आली होती। खात्यांमध्ये 49 लाख काढले जायचे किंवा जमा व्हायचे। काही खात्यात 71 लाख या रकमेचे व्यवहार होत होते। तर हा आकडा व्यापारीदृष्ट्या फत्तर समजला जातो, त्याच्यामुळे 70चा व्यवहार जनरली व्यापारीदृष्ट्या होत नाही। तो 71 हा शुभ आकडा असल्यामुळे 71 हा समजला जातो। दुसरं 21 हा पॅटर्न जो असतो पूर्ण महिन्याचं व्याज मिळवण्यासाठी, मंथली दाखवण्यासाठी, तर 21 तारखेला लोक इन्व्हेस्ट जनरली करतात। तीही तारीख शुभ असते। आणि 49चा विषय असा असतो की 50च्या वर जर जातं तर आयकराच्या चाकोरीत येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे लोक 49चे व्यवहार करत असतात। अशोक खरातनं 21, 49, 71 हा फॉर्म्युला का वापरला याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत। अशोक खरातनं विशिष्ट रकमा आणि विशिष्ट तारखेलाच पतसंस्थेत जमा केल्या आणि काढून घेतल्यात। या संदर्भात काही शक्यता वर्तवल्या जात आहेत। 50 लाखांवरील व्यवहारावर आयकरचं लक्ष असतं, त्यामुळं 49 लाखांच्या रकमा डिपॉझिट केल्या। अंकशास्त्रात 71 हा अंक शुभ असल्यानं त्याच रकमा जमा केल्याची शक्यता आहे। बँकांची व्याज आकारणी 25 ते 31 तारखेदरम्यान होते। व्याजाचा लाभ उठवण्यासाठी 21 तारखेला पैसे जमा करत होता। या शक्यता जरी असल्या तरी यामागचं खरं कारण पोलीस लवकरच शोधून काढतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। अशोक खरातचा अंकशास्त्रावर प्रचंड विश्वास। याच अंकशास्त्रांच्या आकड्यांवर त्याने कोट्यावधींची माया जमवली। त्यातूनच निर्माण झालेल्या विश्वासातून त्याने 21, 49 आणि 71 हे आकडे निर्माण केले। आता हे आकडे आणि त्यांचं तांत्रिक विश्लेषण उलगडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आणि ईडी समोर आहे। अशोक खरातनं अंकशास्त्राच्या नावाखाली संपूर्ण जगाला फसवलं। बँकिंग यंत्रणेलाही त्यानं 21, 49, 71 या फॉर्म्युल्यानं गुंगारा दिलाय। समता पतसंस्थेत त्यानं हा फॉर्म्युला का वापरला, ते वापरण्यासाठी कुणी मदत केली का, हे देखील चौकशीत स्पष्ट होणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।